शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोताळ्यात काँग्रेसकडून भव्य ट्रॅक्टर मोर्चा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत केले मोर्चाचे नेतृत्व। सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत देण्यात यावी, पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा तातडीने जमा करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने बुलढाण्याच्या मोताळा शहरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। तहसील कार्यालयावर निघालेल्या या मोर्चामध्ये शेतकऱ्यांसह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चाचे नेतृत्व केले। दरम्यान केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांना जे अडचणी लावलं पाहिजे असं नाही म्हणणार शेतकऱ्यांचं, पण लावणार असेल 50-70 हजार खर्च करायला शेतकऱ्यांना पैसे नाही, शासनाने त्यांच्या मार्फत ते लावून द्यावे। ते लावत असेल तर नाही तर शेतकऱ्यांविरुद्ध कायम आमचं आंदोलन सुरू राहील। असा विषय आहे की या ट्रॅक्टरसाठी शेतातल्या मजूर त्यासाठी यात शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्वक सहभाग घेऊन आज इथे आम्ही निषेध नोंदवला। शासनाने जो काही हा निर्णय घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, आज त्याची शेवटची तारीख होती तक्रार नोंदवायची, ऑब्जेक्शन घ्यायची, तर त्या दृष्टीने आम्ही इथे आज मोर्चा आयोजन केला। ह्या मोर्चाचा मुख्य उद्देश की शेतकऱ्याकडे आजच्या स्थितीमध्ये पाऊस अगदी पाऊस हा लहरीपणाचा आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना लागणारा खर्च आणि त्यातून जरी मेहनत घेऊन त्यांनी काढलेलं उत्पन्न आणि त्याला मिळणारा रास्त भाव, हा भाव बघत असताना सगळं आजची शेतकऱ्यांची परिस्थिती ही अशी नाहीये की शेतकऱ्याने त्या ट्रॅक्टरला तो ब्लॅक बॉक्स आणि GPS बसवण्यासाठी 50-70 हजार खर्च करावा, ही शेतकऱ्याची आजची ताकद नाही। आणि जर शासनाला एवढी शेतकऱ्यांची काळजी आहेच तर शासनाने स्वतःच्या खर्चाने शेतकऱ्यांना हा ब्लॅक बॉक्स बसून देण्यात यावा, GPS बसून देण्यात यावा। सुरक्षेचं काही त्याला कारण असेल तर आम्ही त्याला नाही म्हणत नाही, आम्ही त्या सोबत आहोत, पण शेतकऱ्यांचा कुठेही अंत पाहू नये। आणि जर इथून एवढं होऊ नये, जर शासनाने हा निर्णय पुढे चालूच ठेवला तर मात्र इथून पुढे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो की याच्यापेक्षाही मोठे आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू। आज आमच्याकडे 100 सव्वाशे ट्रॅक्टर इथे होते, इथून पुढे 500 ट्रॅक्टर राहतील, याची काळजी घेतली जाईल। शासनाने कधीही थोडक्यात घेऊ नये की आपण टाकलेला निर्णय हा प्रत्येक वेळेस शेतकरी मान्यच करतील आणि शेतकऱ्याविरोधी येणारा प्रत्येक निर्णय याला आम्ही इथून पुढे निर्णय तो होणार नाही याची काळजी घेतली जाईल। त्यासाठी तीव्र निर्देशन इथून पुढे आम्ही